नमस्कार. आज जागतिक महिला दिन. आज या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं असणाऱ्या आणि आपल्या संसाराची धुरा अतिशय खंबीरपणे चालवत असणाऱ्या त्या प्रत्येक मातेच्या चरणी मी नतमस्तक होऊ इच्छितो. आज या महिला दिनानिमित्त मला आपल्या गावाजवळच्याच एका गावची सत्य घटना तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे ती घटना आहे धारूर तालुक्यातील धारूर या गावचीच. आज बघा, धारूर या गावामध्ये सर्वसामान्य लोकांच्या, सर्वसामान्य जनतेच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी भास्करराव शिंगारे यांनी शाळा चालू केली. आणि त्या शाळेचं नाव होतं बघा जनता विद्यालय. होतं म्हणजे आहे बरं का ते. तर त्या शाळेचं नाव होतं जनता विद्यालय. आणि ते अतिशय दिमाखामध्ये ती शाळा चालवत होती. गोरगरीब घरातली लेकरं त्या ठिकाणी शिक्षण घेत होती. परंतु भास्करराव जेव्हा काही कामानिमित्त आरणगाव ते धारूर प्रवास करत असताना काही लुटारूंनी त्यांची लूट केली आणि त्या लुटीमध्ये भास्कररावांची प्राणज्योत मालवली. आता बऱ्याच लोकांना वाटलं की आता शिक्षणाचं काय होणार, कारण की भास्कररावांनी जी काही शाळा चालू केली ना, ती शाळा आता संपणार काय की असं लोकांना वाटायला लागलं. तर परंतु त्याच वेळेस भास्कररावांच्या पत्नी सीमा शिंगारे यांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापक पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आणि आपल्या पतीनं जे स्वप्न पाहिलं आहे ना, अहो ते स्वप्न साकार करण्यासाठी दुःख बाजूला सारून ती एक मोठा लढा देऊ लागली. आणि आज अक्षरशः जेव्हा मी पेपरमध्ये वाचलं ना, आज मला तेव्हा त्यांचा खूप खूप अभिमान वाटला. आणि आज या महिला दिनानिमित्त आज मी माझ्या मोबाईलचं स्टेटससुद्धा फक्त त्यांचा फोटो ठेवून ठेवला. आणि आज खरं सांगायचं झालं तर जनता विद्यालय धारूरमधलं गुणवत्ता आणि शिस्तीचं प्रतीक म्हणून त्याकडं पाहिलं जातं. आज त्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे गुणवत्तापूर्ण असतात आणि त्या शाळेमध्ये एक विशिष्ट प्रकारची शिस्त असते बरं. आज या जागतिक महिला दिनानिमित्त आज त्या सीमाताईंना रामनगरीच्या वतीने मानाचा मुजरा.